मी ऋषिकेश शेलार आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। आणि मराठा आंदोलनाची धग आता लोणी काळभोरमध्ये देखील पोहोचलेली आहे आणि मगाचपासून हे आपण आंदोलन बघतोय आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूजवरती लाईव्ह। आणि या ठिकाणी सूर्यकांत काळभोरजी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सूर्यकांतजी, माझा तुम्हाला थेट पहिलाच प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे मुख्यमंत्री असताना, मराठ्यांचे खासदार असताना, मराठ्यांचे आमदार असताना मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी सध्या आंदोलन करावं लागतंय, उपोषण करावं लागतंय, काय सांगाल? सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघताय की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आणि जर मराठा समाजाचे सर्वात जास्त आमदार असताना या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही, अतिशय निंदनीय गोष्ट आहे। जर राजश्री शाहू महाराजांनी त्या काळी मराठा समाजाला उल्लेख केलेला आहे की मराठा समाजाला हे आरक्षण मिळणं गरजेचं आहे, मग हे सरकार कोण लागून गेलं? छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र असताना आमच्या माता भगिनीवर त्या ठिकाणी लाठीचार्ज होतो। आमच्या प्रमुखाने 3 मागण्या आहेत, ज्या मागण्या म्हणजे ज्या महाराष्ट्रभर ज्या मराठा बांधवांवर ज्या गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे दाखल होत असताना सरकारने ते तात्काळ मागे घ्यावेत। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की ज्या मराठा बांधवांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत त्या मराठा बांधवांना सरकारने तात्काळ त्यांच्या घरच्यांना सरकारी मदत द्यावी आणि त्यांचा एक प्रमुख व्यक्ती सरकारी खात्यामध्ये तिथं कामाला लावण्यात यावा। आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की जो मराठा समाजाचा जो मुद्दा आहे की मराठा समाजाला आरक्षणासाठी जे लाठीचार्ज व्हायला लागल्यात, जे जाळपोळ चालू आहे, ती सरकारने थांबवावी कुठं आणि सरकारने आम्हाला तात्काळ मराठा बांधवांना तात्काळ या ठिकाणातून आरक्षण देऊन मुक्त करावा। सरसकट महाराष्ट्रभर सरकारने सर्वांना कुणबीचे दाखले देण्यात यावे, होच आमचा लढा आहे। गेले 5 दिवस झाले या ठिकाणी सूर्यकांत काळभोर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, मात्र या सरकार, इथलं शासन आणि इथलं प्रशासन कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी दखल घेत नाही आहे। हे शासन प्रशासन मला असं वाटतं की या ठिकाणी झोपी गेलेलं आहे। जर आमच्या माणसाला काय झालं तर याची पुढे दिशा हे गलिमे कावा करून आम्ही या ठिकाणी दाखवून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय शिवराय। मला सांगा, खरं तर आपण बघितलं दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन शपथ घेतली, नतमस्तक होऊन शपथ घेतली की मी मराठ्यांना आरक्षण देईल। त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि पंतप्रधानांना अहमदनगर या ठिकाणी घेऊन आले। पंतप्रधान अहमदनगरमध्ये आले खरे, पण ते मराठा आरक्षणाबद्दल काहीच बोलले नाहीत। काय सांगाल, म्हणजे त्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, काय वाटतं तुम्हाला? खऱ्या अर्थानं मराठा बांधवांची आत्ता सध्याची जर आपण परिस्थिती बघितली, फार हालाकीची परिस्थिती आहे। मराठा बांधवांकडे पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमिनी होत्या, परंतु आता कालांतरानं जमिनी कमी होत गेलेल्या आहेत। आणि खऱ्या अर्थानं आता मराठा बांधवांना शिक्षणामध्ये असेल, तुम्हाला सांगतो नोकरीमध्ये असेल, शासकीय नोकरीमध्ये असेल, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे। कारण मराठा समाजामध्ये जी मुलं आहेत ती फार टॅलेंट आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण हे त्यांच्या हक्काचं आहे आणि हक्काचं आरक्षण या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना मिळालं पाहिजे। जरी नरेंद्र मोदी शिर्डीला आले असतील तर खऱ्या अर्थानं BJP सरकारला मला असं वाटतंय की मराठा बांधवांना जाणीवपूर्वक ते टाळाटाळ करतात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुळातच केंद्र सरकारची इच्छा नाही, त्यामुळे केंद्र सरकार हे टाळाटाळ करत आहे। पण मराठा बांधव बी इतका कट्टर आहे, मराठा बांधव संपूर्ण जगामध्ये 13 जातीमध्ये लढवाऊ जात सगळ्यात पहिली जर कोणती असेल ती तो मराठा समाज आहे। आणि मराठा समाज कोणतीही गोष्ट लढूनच घेतो आणि आता वेळ आलेली आहे आणि मराठा समाज सुद्धा आता आरक्षण सुद्धा लढून घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाजाचे जे नेते आहेत, जे आता सर्वसामान्य नेते तयार होतील, म्हणजे झेंडा बी आमचा असणार आहे आणि त्या झेंड्याचा दांडा बी आमचा असणार आहे आणि या समाजाला मराठा समाजाचं आरक्षण देऊ शकेल अशी मी सर्वांदेखत मराठा समाजाच्या सर्व लोकांना विनंती करतो की आपल्याला मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय व कुणबी दाखले मिळाल्याशिवाय आम्ही अद्याप माघार घेणार नाही। ताई, आता मी तुमच्याकडे येणारच आहे, पण परंतु या ठिकाणी दादा बसलेत, आपण त्यांना विचारूयात। दादा, खरं तर मनोज जरांगे पाटलांनी जर आज आपण बघितलं, आजचं त्यांचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्यांनी आज पाणीसुद्धा बंद केलेलं आहे। त्यांना अनेक माता भगिनी किंवा त्यांचे घरचे देखील नाहीच तर टोटली महाराष्ट्रातील लोक म्हणतात तुम्ही किमान पाणी तरी घ्या। इतकं उपोषण जर ते खालच्या लेवलला गेलेलं आहे तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजूनही जाग आलेली नाही। हे महाराष्ट्र सरकार निर्दयी म्हणायचं आहे का, काय वाटतं तुम्हाला?
खरं तर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मराठा समाजाला योग्य दिशा देणारं नेतृत्व आंतरवली सराटी या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून उपोषणाला बसलेलं आहे आणि सकल मराठा समाजाला त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेल, सगळं होईल, परंतु त्या ठिकाणी एक मराठा योद्धा सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे बंधू सूर्यकांत काळभोर गेली 6 दिवसापासून अन्न पाण्या वाचून या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे. आम्ही लोणी काळभोर कडकडीत बंद ठेवून या ठिकाणी या आंदोलना ठोस असा पाठिंबा दिलेला आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर योग्य ते निर्णय घ्यावा आणि खरं तर आमदार आणि खासदार जे महाराष्ट्रातून निवडून गेलेले आहेत, मला लाज वाटते सांगायची की आपण त्या ठिकाणी निवडून जाऊन फक्त आम्हाला आणि ह्या मराठा समाजाला फसवणूक करू नका की राजीनामा देतो, मराठा समाजासाठी राजीनामा देतो. तुमच्याकडे जी संपत्ती आणि ती पाहिली तर तुम्ही सर्व मराठा समाजाची लूट करून आणि मराठा समाजाच्या जीवावरती त्या ठिकाणी तुम्ही सत्ता भोगत आहात. राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. तुम्ही राजीनामा न देता मराठ्यांच्यासाठी काय करता हे शासनाच्या पुढं योग्य रीतीने मांडून या ठिकाणी मराठ्यांच्या योग्य न्याय आणि हक्काला तुम्ही न्याय दिला पाहिजे, अशी या प्रकारची आमची भूमिका आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध करतो. राजीनामा देऊन रडून मगरीचे अश्रू आम्हाला मराठा समाजाला आता दाखवू नका. आमच्यासाठी त्या ठिकाणी जीवाची बाजी लावणारे मनोज झरांगे पाटील अतिशय तळमळीने समाजासाठी लढत आहेत. खरं तर आज म्हणजे ते अंतिम टोकावरती आलेत. आम्हाला असलं आरक्षण नको की त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण व्हावा. जर धोका निर्माण झाला तर महाराष्ट्रात काय होईल याची सरकारने गंभीरतेने दखल घेतली पाहिजे आणि आमचे बंधू सूर्यकांत आप्पा या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत. सरकारने तात्काळ या आंदोलनाची योग्य त्या रीतीने सोडवणूक करून मराठ्यांना न्याय दिला पाहिजे, अशी आमची या प्रकारे या ठिकाणी जमलेल्या सर्व तमाम मराठा बांधवांच्या वतीने कळकळीची विनंती आहे. परिणामाला सामोरं न जाता लवकरात लवकर योग्य प्रकारचा तोडगा त्या ठिकाणी सरकारने काढला पाहिजे आणि समाजाला न्याय दिला पाहिजे. सरपंच साहेब, तुम्हाला आणखीन एक या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद 2 वर्षांसाठी आता सरकारनं स्थगित केलेली आहे, रद्द केलेली आहे. मला वाटतं मराठा आंदोलनाला कुठंतरी यश मिळतंय. जर गुणरत्न सदावर्तेंची जर वकिलीची सनद रद्द केली जाऊ शकते तर एकनाथ शिंदेंचं सरकार देखील पाडलं जाऊ शकतं का? तुम्हाला काय म्हणायचं आहे? गुणरत्न सदावर्ते खऱ्या अर्थाने एक नामांकित त्या ठिकाणी विधी अभ्यासक आहेत, वकील आहेत. त्यांचे चांगल्या प्रकारचं योगदान समाजामध्ये आहे, समाजासाठी आहे, परंतु ते त्यांचे बोलविते धने खरं तर खूप वेगळे आहेत आणि ते खूप वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी देऊन समाजामध्ये तेढ आणि द्वेष निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. मराठा समाजाने आजपर्यंत इतके लाखोच्या संख्येने मोर्चे काढले, परंतु कसल्याही प्रकारचा गालबोट त्या ठिकाणी लागून दिला नाही किंवा जाळपोळ आणि दंगलीचं समर्थन मराठा समाज कधीही करत नाही आणि करणार नाही. जी सनद त्या ठिकाणी रद्द केली. खरं तर गुणरत्न सदावर्ते यांना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या विरुद्ध बोलण्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाही. त्यांनी जेवढा अधिकार कक्षेत आहे तेवढंच बातचीत करावी, तेवढंच बोलावं आणि मराठा समाज बांधवांच्या त्या ठिकाणी भावना बडखवण्याचा प्रयत्न करू नये, अशी मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. आणि त्यांच्याविरुद्ध जी सरकारने कारवाई केली, न्यायालयाने जी कारवाई केली, त्यांची सनद रद्द केली, ती योग्य आणि अतिशय बरोबर आहे असं मी समस्त मराठा बांधवांच्या वतीने सांगतो. म्हणूनच उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा तू देखील धागा हो. आता आपल्याला घडायचं नाही तर आता आपल्याला लढायचं आहे आणि मराठा आरक्षण हे मिळवायचं आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सूर्यकांतजी काळभोर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या 5 दिवसापासून सूर्यकांतजी या ठिकाणी उपोषण करतात. सूर्यकांतजी, माझा तुम्हाला थेट सवाल आहे. आता नारायण राणेंनी देखील मराठ्यांबद्दल आक्षेपार्ह विधानं केली, मराठ्यांना त्यांनी शिव्या घातल्या आणि त्या सोशल मीडियावरती तेजानं व्हायरल होतात. काय सांगाल तुम्ही नारायण राणे सारख्यांना किंवा छगन भुजबळ असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, काय सांगाल तुम्ही या लोकांना? हे लोक एकतर अवलाद ही मराठ्यांची नसन, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी माझ्या गावच्या बॅनरवर माझ्या सर्व सकल मराठा बांधवांनी असा बॅनर टाकलेला आहे की कुठलाही पुढारी जे आत्ता आमदार आहेत, खासदार आहेत, यांना काही अडचण नाही. यांनी जर 1 दिवसाचं अधिवेशन बोलावलं आणि कायदा पारित केला तर आरक्षण द्यायला कुठली अडचण नाही. आणि आमच्यासारख्याला एवढा त्रास देण्याची भूमिका ही सरकारची जर असेल तर
ह्यांची नसबंदी केली पाहिजे की असली अवलाद महाराष्ट्रात परत मराठ्यांच्या पोटी जन्माला आली नाही पाहिजे, असा माझा निश्चय आहे. आणि माझं म्हणणं एकच आहे की आमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे मराठा समाजातील कुणबीला सरसकट महाराष्ट्रात दाखले मिळावे. दुसरी मागणी अशी आहे की जे आंदोलक होते, ज्यांची मयत झाली त्या आंदोलनात, कुणी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबियाला सरकारमध्ये त्यांनी नोकरी घ्यावी आणि त्यांना एक 50 लाखाची सरकारने भरीव अशी मदत द्यावी. ही आमच्या 3च मागण्या आहेत. बाकी आमची कुठली मागणी नाही. आणि सरकारने हे लक्षात ठेवावं की आम्ही आजपर्यंत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करतोय, याचा अर्थ मराठे शंड नाहीत. मराठ्यांना आदेश जर आला तर आत्ता फक्त 2 आमदारांची घरं जाळल्यात, इथून पुढं 288 आमदार महाराष्ट्रात दिसणार नाही. हा माझा निश्चय आहे. आत्ताच मनोज जरांगेंनी मगाशी स्टेटमेंट केलेलं आहे की मराठ्यांनो तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, आपण शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवूयात, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हटलेले आहेत. तरी देखील येथील मराठा समाज हा पेटून उठलेला आहे, कारण वाकड्यात जाणाऱ्यांचा तुकडा पाडणारी मराठ्यांची खरं तर जात आहे आणि ती मराठ्यांची जात आता तेजानं दौडते आरक्षणासाठी, आरक्षणाच्या धाग्यासाठी. कुठेतरी या ठिकाणी मराठा समाजावरती अन्याय केला जातोय आणि याचीच धग ही आपल्याला टोटली महाराष्ट्रभर पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण काळाची गरज असताना डॉक्टर आंबेडकरांनी यामध्ये बदल करायला 10 वर्षांनी सांगितलेला असताना देखील हे एकनाथ शिंदेंचं सरकार बदल का करत नाही? त्यांना महाराष्ट्रातील मराठा समाजाला पुढे जाऊ द्यायचं नाही का? विषय असा आहे, आज सगळे शिंदेंकडे डोळे लावून पाहत बसलेले आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे की शिंदे हे मराठा असल्यामुळं ते कुठंतरी आरक्षण देतात. पण त्यांनी जर फसवण्याचा मराठ्यांना प्रयत्न केला तर त्यांनी परत ग्रामपंचायतला सुद्धा कुठं उभं राहायचं नाही अशी मराठी बंदोबस्त करताना. आज मराठ्यांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झालात तर उद्या ग्रामपंचायत सदस्यसुद्धा होऊ शकणार नाही. तर मगाचपासून आपण बघतोय स्टार महाराष्ट्र न्यूजवरती मराठा आंदोलनाची धग लोणी काळभोर येथून लाईव्ह. एवढंच नाही तर आमच्या चॅनेलवरती तुम्ही सकाळपासून महाराष्ट्रातील टोटली आंदोलनाची झळ या ठिकाणी तुम्ही बघताय आणि मराठ्यांना आंदोलन मिळतंय का नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांचं कुटुंब या ठिकाणी बसलेलं आहे. उपोषणकर्त्यांचं कुटुंब या ठिकाणी बसलेलं आहे. माझी त्यांना विनंती आहे की आपण हां या ताई पुढे या. उपोषणकर्त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहे आणि कुटुंब देखील त्यांना पाठीशी त्यांच्या उभं आहे खंबीरपणे. खरं तर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून टोटली महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. एवढंच नाही तर मगाशी आपण बार्शीमध्ये बघितलं, महिला या मराठा समाजाच्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी आमदार राजू काका यांना देखील सांगितलेलं आहे की जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही तुम्हाला पुन्हा मतदान करणार नाही. आपल्यासोबत सूर्यकांतजी काळभोर यांच्या बहीण यासोबत आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर ज्यावेळेस भाऊ आपल्याला राखी बांधतो त्यावेळेस आपली भावना असते की हे दादा तू माझं रक्षण कर, माझ्यावरती जी संकटं येतील ती संकटं तू तुझ्या पुढे घे, तुझ्यासोबत घे, त्या संकटांचा तू नायनाट कर. आणि आज दादाच खरं तर खूप मोठ्या संकटात आहे, उपोषणाला बसलाय. काय सांगाल याचबद्दल? हे मराठी आरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आलेलं आहे. हे जर आरक्षण तुम्ही जर पुढं जर नेलं आणि मराठ्यांना आरक्षण दिलं तर मी म्हणेल हे मुले जिजाऊ महासाहेबांच्या पोटी जन्माला आलेले आहेत, तरच ह्याचा निभाव लागल. तुम्ही जर आरक्षण दिलं तर खरंच हे जिजाऊ महासाहेबांच्या पोटी जन्माला आलात हे मान्य करा तुम्ही. हां हो, तर मिळालंच पाहिजे. मिळालं तर हे जिजाऊ महासाहेबांच्या पोटी जन्माला आला म्हणून हे समजेल मी. हो, निश्चितच आपण बघतोय मराठा आंदोलक सध्या मराठा नुसतं पुरुषच पेटलेले नाहीत तर टोटली मराठा समाजातील महिला देखील या ठिकाणी पेटलेल्या आहेत. आणि जर एकनाथ शिंदे सरकार जर तुम्ही आरक्षण दिलं
तरच तुम्ही जिजाऊंच्या पोटी जन्म घेतलाय, असं या ठिकाणी आंदोलकांच्या उपोषणकर्त्यांच्या बहिणीचं म्हणणं आपण ऐकलं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.